राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सगळेच राजकीय पक्ष सरसावत होते, मात्र आता पोलीस देखील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आलेत। प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला ठाणे पोलीस दलाने मदतीचा हात दिला। तसंच इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलाल अडत्याशिवाय थेट ठाण्यात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे। दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांकडून आर्थिक मदत देण्याचे सोपस्कार पार पाडण्याबरोबरच संसारोपयोगी साहित्याचं वाटप, सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात। मात्र दुष्काळाच्या मुळाशी जाऊन थेट जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जागोजागी पाणी साचवून आणि अडवून जलक्रांती घडवत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राबवलेल्या चळवळीमुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वावलंबी बनता आलंय। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, दिवडी यासह आसपासच्या गावात कुठलाही औद्योगिक प्रकल्प अथवा कंपन्या न आणता लोकसहभागातून जलसंधारणाची कामं करून मुबलक शेतमाल उत्पादित करण्यात आलाय। हा शेतीमाल स्वच्छ आणि नैसर्गिक पाण्यावर पिकवला जात असल्यामुळे सकस तसंच पौष्टिक आहे। भाजीपाला, धान्य, कडधान्य या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या मदतीला ठाणे पोलीस धावलेत। त्यानुसार पोलिसांच्या वसाहतीमध्ये या मालाची थेट विक्री करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे। या विक्री अभियानात कुठलाही दलाल किंवा मध्यस्थ नसल्यामुळे शेतमाल स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जातोय। त्याचा जादा फायदा थेट शेतकऱ्यांनाच होणार आहे। सुरुवातीला आठवड्यातून 2 दिवस असणारा हा बाजार नंतर दररोज सुरू ठेवला जाणार आहे। ठाण्यातल्या 5 ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आलंय। नाम फाउंडेशनच्या वतीनं देखील जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आली असून त्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्याला फायदा होणार आहे। शेतकऱ्यांचं दलालांपासून होणारं शोषण थांबलं पाहिजे तरच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असा विश्वास अभिनेता मकरंद अनासपुरेनं व्यक्त केलाय। तर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देखील या उपक्रमाचं स्वागत केलंय। राष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षासाठी आहे की पोलीस आयुक्तालयाने इनिशिएटिव्ह घेऊन शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी विक्रीचे हे जे केंद्र 5 ठिकाणी ठाण्यामध्ये सुरू केलेलं आहे। यातली महत्त्वाची गोष्ट आहे की या शेतकरी वर्गाला जो गुंडापुंडांकडनं त्रास होणार होता तो या पोलिसांमुळे आता होणार नाही आहे आणि त्यांना खूप चांगलं भाव त्या गोष्टीसाठी मिळणार आहे। माण, खटाव, जत, नगरपट्टा, नगरमधली काही तालुके हे सगळे या दुष्काळी पट्ट्यामध्ये येतात। यावर्षी नाम फाउंडेशनच्या वतीने तिथेही जलसंधारणाची मोठी कामं हातात घेतलेली आहेत। यावर्षी ती पूर्ण होतील 2017मध्ये आणि ह्या पद्धतीचा थेट खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाल्यानंतर शेतकरी बांधवांना निश्चितपणे दिलासा मिळेल। मेरे पास सतारा के 4 गांव के शेतकारी आए थे प्राइमस ग्रुप के मार्फत और उन्होंने हमको ऐसा सजेशन दिया कि वो डायरेक्टली पुलिस फैमिलीज़ को पुलिस लाइंस में ताज़ा भाजीपाला सप्लाई करना चाहते हैं ताकि उचित दाम पर पुलिस परिवारों को भाजीपाला उपलब्ध हो सके और उनको भी अच्छा रेट मिलेगा, पुलिस वाले को भी अच्छी ताज़ी भाजी प्राप्त होगी। हमने तुरंत आइडिया को अप्रूव किया और उसी के आज आपने देखा आज उद्घाटन हुआ है। श्री मकरंद अनासपुरे आए, उनके हाथ से उद्घाटन हुआ है। उनका शेतकारियों के लिए ग्रामीण भाग में जो कार्य रहा है इससे पहले हम सभी को मालूमात है और आप देख रहे हैं कि पुलिस फैमिली का कैसा रिस्पांस है। मुझे लगता है जल्दी सारी भाजी बिक जाएगी। इसके पीछे उद्देश्य यही था कि जो शेतकारी का शोषण होता है, बीच में जो लेवल्स होते हैं जो ट्रेडर्स के, जब तक उनकी सब्जी, भाजीपाला या कोई भी प्रोडक्ट मार्केट तक पहुंचता है और कंज्यूमर तक पहुंचता है, बीच में इतने लेवल्स होते हैं कि शेतकारी को सिर्फ मेरे को लगता है कि 10-20% जो जिस रेट में बेचा जाता है वो शेतकारी को मिलता है, बाकी बीच के लेवल खा जाते हैं। तो शोषण होता है जो शेतकारी का। तो इस पूरे उपक्रम के पीछे यही उद्देश्य था कि उनका शोषण कम हो और पुलिस परिवारों को डायरेक्ट अच्छा भाजीपाला, हेल्दी फूड प्राप्त हो सके। इसीलिए उपक्रम का हमने ये आज लॉन्च किया है। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोलिसांनी पुढाकार घेणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। ठाणे पोलिसांचा हा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनीही घेतला आणि शेतकऱ्यांना पाठबळ दिलं तर शेतकरी आत्महत्या नक्कीच थांबतील। याशिवाय शेतीपासून दूर जात चाललेला तरुणही नोकरीच्या मागे न धावता गावाकडे जाण्यास प्रवृत्त होईल। विकास काटे, साम टीव्ही, ठाणे।